ट्रॅक्टर किंवा रोटोवेटर खरेदी करायचा विचार करताय, पण पैशाची चणचण आहे. तर मग काळजी करायचं काही कारण नाही. कारण महाराष्ट्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत आता तुम्हाला ट्रॅक्टर आणि इतर शेती अवजारावर तब्बल 50 ते 80% पर्यंत सबसिडी म्हणजेच अनुदान मिळत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्र लागणार आहेत, याची पूर्ण माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, या योजनेअंतर्गत फक्त ट्रॅक्टर्स नाही, तर शेतीसाठी लागणारी जवळपास सर्वच यंत्रे यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये शेतीसाठी लागणारे रोटोवेटर, नांगर, कल्टिवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र आणि पिकावर फवारणी करण्यासाठी स्प्रेअर यासारखी अनेक यंत्रे यासारख्या अनेक अवजारांवर सरकार भरघोस अनुदान देत आहे. पोया ही सबसिडी नक्की कुणाला मिळते? जर तुम्ही अल्पभूधारक, सीमांत शेतकरी, महिला शेतकरी असाल, अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी प्रवर्गातील शेतकरी असाल, तर तुम्हाला 50 ते 80% सबसिडी मिळू शकते. आणि इतर शेतकऱ्यांसाठी सबसिडी साधारणपणे 40 ते 50% म्हणजेच लाखो रुपयांचे अवजार तुम्ही अगदी निम्म्या किमतीत मिळवू शकता. अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे कोणते कागदपत्र असायला पाहिजेत याबद्दल थोडीशी माहिती घेऊ. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सातबारा. जमिनीचा सातबारा असणे आवश्यक आहे. त्यानंतर नमुना 8, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, कॅन्सल चेक, त्यानंतर जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीला असाल तर त्याचं सर्टिफिकेट, आणि त्यानंतर निवड झाल्यानंतर तुम्हाला ज्या दुकानातून अवजारे घ्यायचे त्या दुकानातून त्या अवजारांचं कोटेशन एक तुम्हाला घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही कागदपत्र त्याला जोडवा. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. पोर्टलवर जा, तिथं जाऊन हा अर्ज तुम्ही व्यवस्थित भरा आणि ह्या सबसिडीचा फायदा घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी या चॅनलवर तुमच्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.